विरारमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे। विरार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर 27 वर्षीय महिलेवर चाकूने प्राणघात हल्ला करण्यात आला आहे। हा हल्ला तिच्या पतीने केला असून प्रवाशांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले आहे। सध्या महिलेवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 27 वर्षीय महिला वीरशिला कामावर जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात आली होती। सकाळी 7च्या सुमारास ती विरार स्थानकाच्या दक्षिण पुलावर जात असताना मागून आलेल्या तिच्या पतीने तिच्यावर चाकूने वार केले। या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली। स्थानिक प्रवाशांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी आरोपी शिव शर्मा याला ताब्यात घेतले। त्याला वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। जखमी महिलेवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आम्ही याबाबत महिलेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करू, असे रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुंबडा यांनी सांगितले। मागील महिन्यात वसईत भर रस्त्यात आरती यादव या तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती। पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे।